मुंबईत नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे। नवाब मलिक यांना सोबत घेण्यास भाजप आणि शिवसेनेचा विरोध आहे। मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर राष्ट्रवादी सोबत जाणार नाही अशी भूमिका या दोन्ही पक्षांनी घेतली आहे। त्यामुळे मलिकांमुळे महायुतीत घमासान सुरू झालंय, तर तिकडे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। राज ठाकरेंमुळे काँग्रेसनं मुंबई सोबळाचा नारा दिलाय आणि त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत खडाखडी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढतो। बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील। 2-4 भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बोलले म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला वागणूक दुय्यम दिलेली आहे। ह्याच्यामध्ये ज्यांच्याकडे कसलेच अधिकार नाहीत, ज्यांच्याकडे कसल्याच ऑथॉरिटी नाहीत अशी लोक बोलत आहेत, त्यामुळं त्यांच्या बोलण्याला फारसं लक्ष द्यायचं नसतं। तसे आमच्याही पक्षात आहेत जे भारतीय जनता पार्टीबद्दल वक्तव्य करत असतात, त्याच्यामुळं अशा लोकांच्या वक्तव्यामुळं महायुतीवर परिणाम होणार नाही। महायुतीमध्ये एकमेकाचा सन्मान हा राखत आलेला आहे, राखला जाईल हा विश्वास आम्हाला तिन्ही प्रमुखावरती आहे। परंतु काही लोक जाणीवपूर्वक महायुतीमध्ये विघ्न निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत। मला वाटतंय पुढच्या काळामध्ये हे सगळं चित्र क्लिअर राहील।